हा आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा शेतीशी निगडीत नाही, परंतु आपला जो अन्नदाता आहे, बळीराजा आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं आपण शिकवली सर. इंग्लिश मीडियम स्कूलला 10वी पर्यंत मुलं शिकवली. आणि कौतुकास्पद सांगण्याचं कारण, सरकारी कॉलेजला MBBSचा फर्स्ट वर्षाचा आता अभ्यासक्रम संपून सेकंड इयरला यांचा मुलगा जाणार आहे. 10वीला मार्क पडले 93%, 12वीला मार्क पडले 87%, आणि नीटचा स्कोर किती आला सर? 656. आणि सरकारी कोठ्यातून त्याचा नंबर कुठल्या कॉलेजला? गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिरजला नंबर लागलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे अल्पभूधारक शेतकरी, का एक काळची आपली परिस्थिती तुम्हाला मलाच माहिती काय होती, ही खरंच एक कौतुकास पात्र सरांनी मुलं शिकवली. आणि त्या मुलांचंही तितकंच अभिनंदन का ते मागील 3 पिढ्यांचं ऋण फेडताना आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. निश्चितच शेतकरी मित्रांनो, हा मुलगा पण आणि मुलगी पण दोघंही आता या ठिकाणी उच्च शिक्षित होत आहे. अतिशय कौतुकास्पद ही गोष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, आपण राबतो, आपण कष्ट करतो, पण हे सगळं करत असताना पुढची पिढी ही शिकली पाहिजे, उच्च शिक्षित झाली पाहिजे. ह्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. नाही तर नुसतं मातीशी लढता आपली माती व्हायला नको, मुलं शिकले पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपले कुटुंबीय कुठल्याही सरकारी आपण काय म्हणतो आरक्षणामध्ये आपण नाही, बरोबर. जे करायचं आहे ते आपल्याला आपल्या हिमतीवर, आपल्या कष्टावर आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या कर्तृत्व आपल्याला आपलं सिद्ध करायचं आहे. उठा, जागे व्हा, अभ्यास करा आणि शिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, उठा, जागे व्हा, शिका आणि संघर्ष करा. ही फक्त एका समाजासाठी सांगितलेलं नव्हतं, तर ही पूर्ण सर्वांसाठी सांगितलेलं होतं. म्हणून सांगतो, बाबासाहेबांना दिलेला हा अधिकार हा समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. प्रत्येक घटकाने शिकलं पाहिजे आणि निश्चितच तळागाळातील आपण आहोत, उठून उभं राहिलं पाहिजे. एवढा संदेश या व्हिडिओतून मला आपणास द्यायचा आहे.